नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी आपल्याला मिळवायचा असेल एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन, तर सोयाबीनचं पीक 50 दिवसाचं झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला 100% करावा लागणार आहे PGR चा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जर आपल्याला या वर्षी मिळवायचा असेल एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन, तर आपल्याला सोयाबीनचं पीक 50 दिवसाचं झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करावा लागणार आहे PGR चा वापर। मग PGR चा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये का करावा, कधी करावा, किती करावा, कसा करावा आणि खरं सोयाबीनच्या पिकामध्ये PGR चा वापर केल्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होऊन सोयाबीनचं उत्पादन एकरी 20 क्विंटल घेण्याचा आपला मनसुबा पूर्ण होईल का? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन, तर सोयाबीनचं पीक 50 दिवसाचं झाल्यानंतर त्या पिकामध्ये 100% आपल्याला PGR चा वापर करावा लागणार आहे। मग PGR नक्की आहे तरी काय? PGR चा वापर करण्याचे फायदे काय आणि एवढं उपयोगी असणारं PGR हे आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये कधी वापरायचे, किती वापरायचे, कसं वापरायचे, या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। मित्रांनो, पहिल्यांदा बघा PGR म्हणजे काय? PGR म्हणजे मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, जो वनस्पतीची वाढ नियंत्रित करतो आणि वनस्पतीची असणारी एक्स्ट्राची वाढ थांबवून त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारी अनुकूल घटना त्या ठिकाणी घडवून आणतो, त्याला म्हणतात हो PGR। म्हणजे आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फक्त उंच उंच वाढत असेल तर त्याच्यावरती जर मित्रांनो आपण या ठिकाणी हे असणारं PGR मारलं तर ते त्या पिकाच्या वाढीला लॉक करून टाकते, म्हणजे तिथून पुढे पिकाची वाढ काही होत नाही। आणि अशा पद्धतीने PGR चा वापर केला तर वाढ संपते, पण ही शक्ती वाया जात नाही, तर त्या ठिकाणी कळ्यांचं फुलात आणि फुलाचं शेंगात परावर्तन व्हायला मदत होते आणि त्या ठिकाणी आपल्या वनस्पतीची म्हणजे सोयाबीनच्या पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबून प्रोडक्टिव्ह ग्रोथ त्या ठिकाणी सुरू होते आणि यामुळे आपल्याला फुलं दुप्पट मिळतात व या फुलांचं परावर्तन दुप्पट शेंगात होते आणि या PGR च्या वापराने यामुळे मित्रांनो आपला एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा मार्ग होतो मोकळा। मग कोणत्या PGR चा वापर करावा? मार्केटमध्ये भरपूर PGR आहे, त्याच्यामध्ये टाबोली नावाचं PGR आहे, चमत्कार नावाचं PGR आहे। मग जे PGR आहे ते आणा मित्रांनो, परंतु टाबोली नावाचं जे PGR आहे मित्रांनो ते फुलामध्ये जबरदस्त आहे। आपल्या सोयाबीनच्या पिकाला 5-10% फुलं लागली की टाबोली नावाचं त्या ठिकाणी ते आणून घ्या मित्रांनो PGR आणि 15 लिटरच्या पंपात 25 ml मिक्स करून फवारून टाका मित्रांनो। जसं प्रमाण दिले तसं फवारा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आणि एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं तर 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान फुलं दिसत असली मित्रांनो तेव्हा या ठिकाणी PGR चा वापर करून घ्या आणि एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घ्यायचा मार्ग करा मोकळा।
हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.